Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. एक इंटरेस्टिंग इम्पॉर्टंट लेसन की ज्या लेसनचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस, हा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आता ह्या लेसनमध्ये आज आपल्याला काय बघायचं आहे. सो स्टुडंट, खूप इंटरेस्टिंग आहे हा लेसन. पहिले तुम्ही तुमचं पुस्तकाचं पेज नंबर 104 बघा. या पेजवरती तुम्हाला काहीतरी दाखवलेलं आहे. सो व्हॉट इज दॅट, यू कॅन राईट इन द कमेंट बॉक्स. काय दाखवलेलं आहे? एक क्रेन आहे. या क्रेनद्वारे मायनिंग करत आहे, म्हणजे खाणकाम करत आहे. खाणकाम करताय म्हणजे खाणीतून वेगवेगळ्या प्रकारचे फ्युएल्स, मिनरल्स हे बाहेर टाकताय. आणि एक छोटीशी ट्रॉली पण दिसते तुम्हाला. त्या ट्रॉलीतून ते मिनरल्स काय होत आहेत, ट्रान्सपोर्ट करतात किंवा ते वाहून पण नेत आहेत. मग आता ह्या मायनिंग कशा पद्धतीने केलं जात असतं, किंवा हे खाणकाम जे आहे, खाणकाम म्हणजे खाणीमधून हे मिनरल्स कशा पद्धतीने बाहेर काढत असतात, याच्याविषयी तुम्हाला जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात मला, आणि तुमचं नॉलेज माझ्यासोबत शेअर करू शकतात. सो स्टुडंट, व्हॉट we have to study today in this video, how minerals are formed. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 105 आहे. 105 वरती हा एक चार्ट दिलेला आहे. या चार्टचे काय केलेलं आहे, ते 4 पार्ट्स, 4 भाग बनवलेले आहे. आणि ह्या भागामध्ये आपल्याला दिले आहे हाऊ देर इज फॉर्मेशन ऑफ मिनरल्स. हे सगळे मिनरल्स, हे सगळी खनिज, इंधनं कशी निर्माण झाले याची एक इंटरेस्टिंग स्टोरी इथे दिलेली आहे. ऑल ऑफ यू लाईक द स्टोरी. इंटरेस्टिंग स्टोरी आहे सगळ्यात, त्यामुळे सगळ्यांनी छानपैकी लक्ष द्या, कारण स्टोरी सगळ्यांना आवडत असते. तर पहिलं जे आपल्याला इथे दिलेलं आहे, मॅग्नेटाइट अँड मायका. तर मॅग्नेटाइट काय दिसतं तुम्हाला, एक ब्लॅक कलरचं असं सबस्टन्स दिसतो, आणि मायका म्हणजे अभ्रक असतो. मग आता काय झालं, या पृथ्वीची निर्मिती कशी झाली सगळ्यांना माहिती आहे. तर सगळ्यात पहिले भूकवचातील जो मॅग्मा आहे, तुम्ही भूगोलामध्ये शिकला आहे की पृथ्वीच्या अंतर्गाभामध्ये काय असतो, हॉट लाव्हा रस असतो, खूप लाव्हा असतो, आणि त्याच्यावरती काय असतात, लेयर्स, मॅग्मा असतो. सो स्टुडंट, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा जो लाव्हा रस आहे, सगळ्यांना माहिती आहे हा लाव्हा रस किती डेंजर असतो. बाहेर आला की लगेच त्याचं खडक तयार होत असतं, मोठे मोठे पर्वत तयार होत असतात. हा जो लाव्हा रस आहे तो थंड झाल्याने, म्हणजे जो मॅग्मा, भूकवचातील जो मॅग्मा असतो आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा जो लाव्हा रस आहे तो थंड झाल्याने त्याचे काय होत असतात, क्रिस्टल्स, स्फटिकांमध्ये रूपांतर होत असते. आणि त्यापासून ज्या खनिजांची निर्मिती होत असते ते खनिज म्हणजे तुमचे मॅग्नेटाइट आणि मायका तुम्हाला दिसत आहे. 2 पहिले खनिज दिले आहे. पहिलं आहे ब्लॅक कलरचं तुमचं मॅग्नेटाइट, आणि दुसरं आहे मायका. मायका, आता तुम्ही हे मायका तुम्ही ऐकलं असेल. मायका आपण इस्त्री करत असतो, प्रेस करत असतो. त्या इस्त्रीमध्ये या मायकाचे एकमेकांवरती अशा पद्धतीने काय असतात, लेअर, म्हणजे हीटिंग पर्पजसाठी ह्या मायकाचा इथे उपयोग होत असतो. सो आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टँड दॅट इज मिनरल्स आर फॉर्म फ्रॉम द मॅग्मा इन द अर्थ क्रस्ट अँड द लावा फ्रॉम द व्होल्कॅनिक इरप्शन. व्हेन दे कूल, द क्रिस्टल्स आर फॉर्म अँड द क्रिस्टल्स आर कॉल्ड ॲज द मॅग्नेटाइट अँड द मायका. हे 2 अशा पद्धतीने ह्या 2 खनिजांची निर्मिती म्हणजे मॅग्नेटाइट आणि मायकाची निर्मिती कशी होत असते, तुमच्या भूकवचातील जो मॅग्मा असतो आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारा जो लावा रस आहे, ह्या दोघांची काय होत असते, रिॲक्शन होत असते, आणि ते थंड झाल्यानंतर त्याचे क्रिस्टल, जसं मिठाचे क्रिस्टल तयार होत असतात तसे यांचे क्रिस्टल्स तयार होत असतात. आणि हे दोन्ही इलेमेंट्स म्हणजे तुमचे मॅग्नेटाइट अँड मायका. सो स्टुडंट, त्याचा कलर तुम्ही बघताय, दगडासारखा असा ब्लॅक रंगाचा हा मॅग्नेटाइट दिसतोय. त्यानंतर तुमचा जो मायका आहे, तुम्ही सैंधव मीठ बघितलं आहे, तुम्ही रॉक सॉल्ट बघितला आहे. बघितलं असेल तर जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्ही सैंधव मीठ कुठे बघितला आहे किंवा त्याचा रंग कसा असतो. तर सैंधव मिठाचा दगडासारखा थोडासा हा मायकाचा रंग आहे. मग आता हा मॅग्नेटाइट काय यूज होत असेल, आपल्या पुस्तकामध्ये याची इन्फॉर्मेशन दिलेली नाही, पण तुम्ही रिसर्च करू शकतात की याचा कुठे उपयोग होत असतो. तर मॅग्नेटाइट जो आहे, तुम्हाला तो ब्लॅक कलरचा जो स्टोन दिसतो आहे, त्याचा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मॅग्नेट स्टोन, कारण ते एक नॅचरल मॅग्नेट म्हणून ऍक्ट होत असतं. काही पदार्थ त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतात चुंबकासारखे, म्हणून त्या गुणधर्मावरून त्याला मॅग्नेटाइट हे नाव इथे पडलेलं आहे. कळलं सगळ्यांना? तो चुंबकासारखा ऍक्ट करत असतो. सो मॅग्नेटाइट. त्यानंतर इट इज अ आयर्न ऑर्स, म्हणजे ते लोखंडाचं सगळ्यात मोठं ऑर्स आहे, कारण लोखंड सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये असतं. 72.4% एवढं आयर्न त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ ऑर्स ऑफ अ आयर्न. लोखंडाचं सगळ्यात महत्त्वाचं ऑर आहे. त्यानंतर हा कुठे बघायला मिळतो, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लक्षात तुम्ही ठेवा या मॅग्नेटाइट विषयी. इट इज फाउंड इन द सेडिमेंटरी रॉक, जे रॉकचे
वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामधला जो सेडिमेंटरी रॉक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा बघायला मिळेल. काय? मॅग्नेटाइट आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. त्यानंतर जी ज्वेलरी आपण पॉलिश करत असतो, पॉलिश करण्यासाठी जो दगड किंवा ज्याच्यावरती तुम्ही ज्वेलरी घासतात तो दगड तुम्ही बघितला आहे, इट इज कॉल्ड ॲज ॲब्रेसिव्ह. आता ॲब्रेसिव्ह म्हणजे काय आपण हे समजून घेऊया. बघा, तुमच्या आसपास कोणी धार लावणारी व्यक्ती येत असेल, मग ते आपल्या घरामध्ये खूप साऱ्या सीझर्स असतात, नाईफ असतात किंवा जे फार्मिंग इम्प्लिमेंट्स असतात म्हणजे शेतकऱ्यांची वेगवेगळी साधनं असतात, त्यांना धार लावून देत असतात, ते असतं ॲब्रेसिव्ह. मग हे जे स्टोन्स असतात, सो आता हे ॲब्रेसिव्ह जे आपले गोल्ड आणि सिल्वर हे जे दागिने आहेत ते सजावटीसाठी ह्या स्टोन्सवरती तुम्ही बघितलं असेल, तुमचे जे गोल्ड शॉप आहे तिथे अशाच पद्धतीने सजावटीसाठी ठेवलेले असतात किंवा ते जे ज्वेलरी आहे त्याच्यावरती घासण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्यानंतर अजून त्याचे मेडिसिनल खूप सारे यूज आहे या मॅग्नेटाइटचे. अजून काय यूज आहे ते मला जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. असं म्हटलं जातं की मॅग्नेट आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. काही महत्त्वाचे जे आपल्या चक्राज आहे त्या चक्राजला ॲक्टिवेट करण्याचं काम सुद्धा हे मॅग्नेटाइट करत असतं, पण त्याचा आपल्याला दी प्रॉपर नॉलेज त्याचं माहिती पाहिजे. सो ऑल दीज आर द युजेस ऑफ मॅग्नेटाइट. देन मायका हा दुसरा मेटल किंवा दुसरं आपलं जे मिनरल्स आपण इथे बघितलं आहे ते इस्त्रीमध्ये हिटिंग पर्पजेससाठी आपण इथे यूज करत असतो. सो ह्या चार्टमधलं पहिलं आपण मॅग्नेटाइट आणि मायका हे दोन क्लिअर केलेलं आहे. त्यानंतर दुसरा जे याच्यामध्ये दिला आहे हॅलाइट अँड जिप्सन. आता कसे दिसत आहे तुम्हाला हे हॅलाइट अँड जिप्सन? बर्फासारखं किंवा तुरटी तुम्ही बघितलं असेल, ॲलम बघितले असेल, त्याचे कसे ट्रान्सपरंट लेअर असतात त्या पद्धतीने तुम्हाला हे हॅलाइट आणि जिप्सम दिसत आहे. आता हे हॅलाइट आणि जिप्सन बाळांनो कशा पद्धतीने तयार होत असते? सो डिअर स्टुडंट, लेट्स सी हाऊ दिस halite and gypsums are formed. So student, minerals are formed when solid crystals remains behind after the process of evaporation. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मीठ कसं बनतं ही प्रक्रिया सगळ्यांना माहिती आहे. काय होत असतं? समुद्राच्या पाण्याची वाफ होत असते, ती वाफ वरती जाते आणि खाली काय होत असतात? मिठाचे जे क्रिस्टल्स आहे, मिठाचे जे कण आहे ते अशा पद्धतीने शिल्लक राहत असतात. मग सेम प्रोसेस ह्या मिनरल्सच्या बाबतीत पण होत असतं. काय होत असतं? त्याच पद्धतीने ज्यावेळेस बाष्पीभवनाची प्रक्रिया होत असते, त्या बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतून स्थायीरूप जे स्फटिक आहे ते शिल्लक राहत असतात आणि हे शिल्लक राहिलेले स्फटिक म्हणजेच तुमचे हॅलाइट किंवा जिप्सम. हे अशा पद्धतीने इव्हॉपरेशन प्रोसेसने. मग तुम्हाला विचारतील की अरे हॅलाइट आणि जिप्सम कशा पद्धतीने तयार होतं? तर हॅलाइट अँड जिप्सम बाय द प्रोसेस ऑफ इव्हॉपरेशन. ओके, minerals are formed by the process of evaporation when solid crystals remains behind it. खाली काय होत असतात? तुमचे सॉलिड क्रिस्टल्स हे अशा पद्धतीने शिल्लक राहत असतात. सो स्टुडंट, फर्स्ट ऑफ ऑल हे हॅलाइट काय आहे? तुम्ही सगळ्यांनी जे रॉक सॉल्ट आहे किंवा तुमचे जे कॉमन टेबल सॉल्ट आहे, रॉक सॉल्ट सगळ्यांनी खाल्लेलं आहे म्हणजे सैंधव मीठ. आता बऱ्याच ठिकाणी हे सैंधव मीठ डायरेक्टली विकायला मिळत असतं, त्याचे मोठे मोठे स्टोन्स असतात. इट्स नथिंग बट अ हॅलाइट. हे काय आहे? हॅलाइट आहे. कधी कधी ते तुम्हाला पांढरं शुभ्र दिसेल, कधी कधी तुम्हाला त्याचा थोडासा ब्राउनिश कलर सुद्धा दिसेल. का? त्याच्यामध्ये आयन ऑक्साईड, आयन जे लोहाचं प्रमाण जर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल आयन, तर त्याचा कलर थोडासा ब्राउनिश अशा पद्धतीने होत असतो. सो इट इज यूज फॉर दी कुकिंग पर्पजेस. कुकिंगमध्ये वापरत असतात. देन इट इज हॅव्हिंग सो मच मेडिसिनल युजेस. आपल्या मेडिसिनमध्ये, आपल्या युनानी मेडिसिनमध्ये ह्या हॅलाइटचे खूप सारे युजेस आहे. आणि इन द प्रिव्हियस हिस्ट्री, इन द अँसेस्टर पिरियड, इट हॅव्हिंग द सो मच व्हॅल्यू. सोन्यासारखी किंमत होती बिकॉज इट इज यूज ॲज अ अँटीसेप्टिक. पूर्वीच्या काळी या सैंधव मिठाला, या रॉक सॉल्टला, या हॅलाइटला खूप जास्त किंमत होती. परंतु आज कॉमनली आपल्याला हे अवेलेबल होतं आहे. आपलं जे साधं मीठ आहे आपण जे भाजीसाठी वापरत असतो त्याची थोडी किंमत ही कमी असते ॲज कम्पेअर टू द रॉक सॉल्ट. तुमचं जे रॉक सॉल्ट आहे त्याची किंमत थोडी जास्त असते ॲज कम्पेअर टू द कॉमन सॉल्ट. सो अशा पद्धतीने हॅलाइट तुम्हाला काय आहे? हॅलाइट इज नथिंग बट अ टेबल सॉल्ट ऑर इट इज अ रॉक सॉल्ट. नेक्स्ट तुम्ही बघितलं जिप्सम. बर्फासारखंच दिसत असतं. मग आता तुम्ही प्लास्टर पीओपी करत असतात घराला. मग हे पीओपी बघा, व्हाईट कलरचं वरती पीओपी करत असतात छानपैकी. ह्या पीओपी मध्ये ह्या कशाचा वापर होत असतो? ह्या जिप्समचा वापर होत असतो. त्यानंतर तुमचा हात फ्रॅक्चर झाला, पाय फ्रॅक्चर झाला तर काय करत असतात? तुमच्या हाताला प्लास्टर करत असतात, पायाला प्लास्टर करत असतात. इथे सुद्धा ह्या जिप्समचा उपयोग हा होत असतो. त्यानंतर तुम्ही व्हाईट सुंदर सुंदर मूर्त्या बघितल्या असेल, सफेद रंगाच्या
अगदी सुंदर स्टॅच्यूज बघितलं असेल, या व्हाईट सफेद रंगाच्या ज्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्या बनवत असताना जिप्समचा वापर केला जात असतो आणि त्याच्यामुळे त्याला टफनेस ही येत असते. तुम्ही बघा त्यात ते जे प्लास्टर आहेत पहिले ओलं असतं, त्यानंतर सुकल्यानंतर काय होत असतं ते कडक होत असतं, असं कठीण होत असतं ड्यू टू द जिप्सम. त्याच्यामध्ये जिप्सम प्रेझेंट असल्यामुळे त्याला काय होत असतो कठीणपणा हा येत असतो. तर मग विद्यार्थी मित्रांनो, जिप्सम किंवा हॅलाइट याचा कधी तुम्हाला यूज विचारतात, जिथे जिथे पीओपी तुम्हाला दिसतं तिथे जिप्समचा यूज हा केलेलाच असतो. सो आय थिंक आपण इथे फर्स्ट जे आहे मॅग्नेटाइट, त्यानंतर मायका, त्यानंतर हॅलाइट आणि जिप्सम हे 4 इथे जे नॅचरल रिसोर्सेस आहे ते कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट वन इट इज डायमंड अँड ग्राफाइट. खूप इंटरेस्टिंग मिनरल आहे. 2 सख्खे भाऊ, एक जगातला सगळ्यात कठीण पदार्थ आणि एक सगळ्यात ठिसूळ पदार्थ. डायमंड की ज्याला आपण जगातला सगळ्यात कठीण पदार्थ म्हणतो की ज्याचा उपयोग काच कापण्यासाठी उपयोग होत असतो तो आहे डायमंड, आणि दुसरा त्याचा भाऊ आहे ग्राफाइट की तो जगातला ठिसूळ पदार्थ आहे. आता हा ग्राफाइट नेहमीच तुमच्या सोबत असतो. तर कुठे असतो रे तुमच्या सोबत हा ग्राफाइट बाळांनो? तर तुम्ही तुमची पेन्सिल यूज करत असता. त्या पेन्सिलचं जे लीड आहे, जे टोक आहे ते कशाने बनलेलं असतं? ते बनलेलं असतं तुमच्या ग्राफाइट पासून. सो इट्स जनरल नॉलेज क्वेश्चन. तुम्हाला कधीही कोणीही विचारलं की बाळांनो तुमची जी पेन्सिल आहे त्या पेन्सिलमधचं जे टोक आहे ते कोणत्या मिनरल्स पासून, कोणत्या मेटल पासून बनलेलं असतं? सो इट इज नथिंग बट अ ग्राफाइट. ग्राफाइट पासून हे बनलेलं असतं. मग हे जे डायमंड आणि तुमचं जे ग्राफाइट आहे इट इज अ कोल. कोळसाच आहे ऍक्च्युली. ह्या कोलमध्ये ट्रिमेंडस चेंजेस होऊन ड्यू टू द प्रेशर, ड्यू टू द हीट, ह्या कोळशाचं रूपांतर हजारो करोडो वर्षानंतर काय होत असतं डायमंड मध्ये होत असतं. आणि डायमंड किती प्रिशियस आहे, किती महागडा आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. सो स्टुडंट, हजारो लाखो वर्षानंतर हे डायमंड आणि ग्राफाइट तुमचे तयार होत असतं. दॅट इज ॲक्च्युली काय होत असतं, रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स गेट बरीड अंडर द soil, and due to the heat and pressure, that is the layers of layers are formed, and after few years 1000 years they get transfer from one form into another form. म्हणजे हजारो लाखो वर्ष यांच्यावरती खूप तापमान, तुमचं प्रेशर याचा परिणाम होऊन ही खनिज काय होतं एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होत असतं आणि अशा पद्धतीने हे डायमंड आणि तुमचं ग्राफाइट हे तयार होत असतो. सो अशा पद्धतीने अनेक फॉसिल फ्युएल सुद्धा तयार होत असतात. सो डायमंड आणि ग्राफाइट तुम्हाला क्लिअर झालं असेल की कशामुळे होत असतं. ड्यू टू द हाय pressure and heat, that is minerals get transfer from one form into another form. आता डायमंड काय उपयोग होतो तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ज्वेलरीज आहे, वेगवेगळे दागिने आहेत, दागिन्यांमध्ये हा डायमंडचा उपयोग होत असतो. राजाचा जो क्राऊन आहे त्या क्राऊनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे डायमंड्स असतात. त्यानंतर दुसरं आहे तुमचं ग्राफाइट. आता ग्राफाइट तुम्हाला तुमची लीड पेन्सिल त्याच्यामध्ये जे छोटं असतं ते ग्राफाइट असतो. बघा कधी कधी काही मुलं काय करत असतात, ग्राफाइटचं तुम्ही छोटासा एक्सपेरिमेंट पण केला असेल. 2 पेन्सिल घेतात, त्याला ती वायर जोडत असतात आणि करंट पासिंगचा तो एक्सपेरिमेंट तुम्ही बघितला असेल. पण कधी कधी छोटी मुलं काय करत असतात, सॉकेटमध्ये ती तुमची पेन्सिल टाकत असतात आणि तुम्हाला शॉक बसत असतो. शॉक का बसत असतं? बिकॉज ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. का तर तुम्ही ती वुडन पेन्सिल आहे ते बॅड कंडक्टर आहे, इट्स ओके. पण तुम्ही जर त्या पेन्सिलचं दोन्ही टोक केलेलं असेल, म्हणजे इकडनं पण शार्प केलं असेल आणि इकडनं पण शार्प केलेलं असेल तर आणि तुम्ही ते जर सॉकेटमध्ये टाकलं तर ऑब्विसली जो करंट आहे तो फ्लो होणार आहे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आणि तुम्हाला काय होणार आहे, शॉक बसणार आहे. म्हणून कधीही पेन्सिल कधीही सॉकेटमध्ये टाकायचं नाही. तुमच्या छोटे भाऊ बहीण असेल किंवा तुमचे कोणी फ्रेंड्स असेल त्यांना सांगायची आहे ही गोष्ट. त्यानंतर इट इज यूज ॲज अ ग्रीस सारखा ह्या ग्राफाइटचा उपयोग होत असतो. म्हणजे तुमचे जे शटर्स आहे, तुमचे डोर्स आहेत, विंडोज आहे ते कधी कधी व्यवस्थित लागत नाही, त्यात ते खूप आवाज करत असतात. त्याच्यामध्ये फ्रिक्शन निर्माण होत असतं. ल्युब्रिकंट म्हणून आपण काय करत असतो ते जिप्सम ते जे ऑइल टाकत असतो ग्रीस सारखं, त्याच्यामध्ये फ्रिक्शन कमी होत असतं. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा ल्युब्रिकंट किंवा ऑइल मधून सुद्धा ह्या ग्राफाइटचा इथे उपयोग होत असतो. सो आय थिंक डायमंड आणि ग्राफाइट या दोन्ही कन्सेप्ट तुमच्या छानपैकी क्लिअर झाले असेल. सो स्टुडंट, लेट्स सी द लास्ट मिनरल और लास्ट टॉपिक ऑफ दिस चार्ट. सो स्टुडंट, नेक्स्ट यू कॅन सी व्हॉट इज दिस शेल. शंख शिंपले तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. तुम्ही कधी बीचवरती फिरायला गेले असेल तर हे शंख शिंपले तुम्हाला खूप सारे बघायला मिळत असतील. त्यानंतर आता ह्या शंख शिंपलांचे तुम्ही वेगवेगळे आर्टिकल्स सुद्धा तुमच्या घरामध्ये असतील. फॉर एक्झाम्पल वॉल हँगिंग आहे, तुमचं दरवाजासाठी जे तोरण असतं किंवा ब्रेसलेट असतं किंवा कानातले असतात, खूप सारे आर्टिकल्स ह्या शंख शिंपलांपासून बनत असतात. पण हे शंख शिंपले नक्की काय आहे ते आपण इथे समजून घेणार आहोत. सम
living organism produces inorganic substances like shells and conches for their protection of the body. सो स्टुडंट, काही जे सजीव असतात ते आपल्या शरीरापासून असेंद्रिय खनिजांची निर्मिती करत असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही गोगलगाय बघितली आहे. ही जी गोगलगाय असते ती चालत असताना तिच्या बॉडीमधून एक स्टिकी सबस्टन्स बाहेर टाकत असते. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, पावसाळ्यामध्ये आपल्याला ही गोगलगाय जी आहे ती बघायला मिळत असेल. तुम्ही बघितलं असेल ती भिंतीवर जर चालत असेल तर त्याच्या बॉडीमधून एक स्टिकी सबस्टन्स बाहेर पडत असतो. तो सिल्वर रंगाचा असेल. जर बघितला नसेल तर नक्की तुम्ही पावसाळ्यामध्ये बघा की गोगलगायीच्या बॉडीमधून असा स्टिकी सबस्टन्स. मग ही गोगलगाय काय करत असते, तो स्टिकी सबस्टन्सचा लेअर वरती लेअर साचून काय करत असते, शेलची म्हणजे एका शंखाची निर्मिती करत असते. आणि ह्या शंखाचा उपयोग ती स्वतःच्या संरक्षणासाठी, म्हणजे तिचं शत्रूपासून संरक्षण करायचं असेल तर ती काय करत असते, त्या शेलमध्ये जाऊन ही बसत असते. इन दिस वे दिस इज द शेल. त्यानंतर ऑयस्टर नावाचा प्राणी तुम्ही बघितला असेल की जो मोती, पर्ल कल्चर, मोतीची निर्मिती करत असतो. ज्यावेळेस स्वाती नक्षत्र असते त्या नक्षत्रामध्ये त्या ऑयस्टरमध्ये जेव्हा एक पाण्याचा थेंब पडत असतो त्या पाण्याच्या थेंबावरती मग तो ऑयस्टर असा लेअरवरती लेअर होत असतं आणि त्याच्यापासून खरा मोती तयार होत असतं. पण आजकाल आर्टिफिशियली काय करत असतात, एक वाळूचा छोटासा कण त्याच्यामध्ये टाकून नंतर पर्ल कल्चर हे अशा पद्धतीने केलं जात असते. सो इन दिस वे देर इज द प्रोडक्शन ऑफ शेल. काही जे प्राणी असतात ते असेंद्रिय पदार्थांची निर्मिती अशा पद्धतीने करत असतात. सो आय थिंक तुम्हाला हे सगळं मॅग्नेटाइट, मायका, डायमंड, ग्राफाइट, हॅलाइट, जिप्सम, शेल हे सगळं डिटेलमध्ये छानपैकी क्लिअर झालं असेल. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.